ह्या पुस्तकातलं पुढचं प्रिन्सिपल आहे स्माईल. आणि स्माईल अशी गोष्ट आहे, मी पहिला पॉडकास्ट शूट केला आणि सजेशन मागितलं बऱ्याच लोकांना, तर बऱ्याच लोकांनी मला एकच गोष्ट सजेशन दिली, स्माईल करत राहा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकदा एका शहरामध्ये एक मोठा व्यक्ती होता. त्याचं कायम अब्रॉडला किंवा बाहेर विदेशात येणं जाणं राहायचं. महिन्यातून त्याच्या 4, 5, 6, 7 कधी कधी 10, 15 फ्लाईट व्हायच्या, म्हणजे त्याला जायलाच लागायचं. आणि तो जे चेक इन करायला जायचा, जिथं ज्या केविनच्या पुढं जायचा तिकीट वगैरे काढायला, चेक इन करायला, त्या तिकीट काढणारा जो होता तो कायम ट्रेसमध्ये असायचा, एकदम ट्रेसमध्ये असायचा तो कायम रेग्युलरली. त्याला म्हणजे त्याचं तिकीट काढणं कसं असायचं, आम्ही जर समजा तिकीट दिलं तो तिकीट घ्यायचा, थोडा रागवायचा पुढच्यावरती, अरे का रे पटकन दे, असं तसं नाही का, थोडं सही बी करताना त्याला त्याच्यातनं अशी गुरमी असायची नाही का, तो पुढच्याला बोलताना असं रागात बोलायचा. ही गोष्ट त्या व्यक्तीने नोटीस केली आणि त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, तो जेव्हा बोलायला लागन, पुढचा तिकीट चेक इन करणारा जो आहे तो रागवायला लागन, एकदम भारी स्माईल द्यायची. असं त्यांनी ठरवलं. उद्या गेला तो चेक इन करायला गेला, तो व्यक्ती त्याला बोलायला लागला, अरे या ना पटकन, तुम्हाला कळत नाही का, असं तसं. यांनी फक्त स्माईल दिली, एक सिम्पल स्माईल दिली आणि तो व्यक्तीचा ट्रेस एकदम कमी झाला. तो व्यक्ती त्याला बोलला, ओरडायचं काय नाही रे, पण लोक लक्ष देते नाही, असं तसं. त्यांनी बाकीचे वरचे प्रिन्सिपल फॉलो केले आणि त्या प्रिन्सिपलमुळं तो व्यक्ती त्यांचा मित्र झाला, एकदम त्यांची मैत्री पण घट्ट राहिली. अशा खूप काही गोष्टी आपण करू शकतो फक्त एका गोष्टीमुळे, स्माईलमुळे.